ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापुरात देवी देवतांची अनेक प्राचीन मंदिर आहेत. कोल्हापुरातील शिंगणापूर परिसरात शाकंभरी देवीचं एक प्राचीन मंदिर आहे. या देवीचंच दुसरे नाव बनशंकरी असं आहे. खरं तर वर्षभरात चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र अशा 3 नवरात्री प्रामुख्याने येतात. त्यापैकी शाकंभरी नवरात्रोत्सव या मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होत असतो. यंदा या उत्सवाच्या निमित्तानं एक प्रबोधनात्मक उपक्रम मंदिर परिसरातील नागरिकांनी राबवलाय. शाकंभरी देवीला पौष पौर्णिमेला 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. याच नैवेद्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या नागरिकांनी स्वतः आपल्या परसबागेत पिकवण्याचा प्रयत्न केलाय. आज शिंगणापूर येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन आहे. हा 9 दिवस शाकंभरीचं नवरात्र इथं चालतं आणि ह्याचं महात्म्य असं आहे की जेव्हा गावात दुष्काळ पडला त्यावेळी जेव्हा लोकांनी अन्नासाठी देवीचा धावा केला आणि देवी अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळं यांच्या सहित अवतरली आणि त्यामुळे लोकांचं पोट भरलं अशी एक आख्यायिका इथं सांगितली जाते आणि म्हणूनच ह्या शाकंभरीच्या उत्सवाला इथं महत्व प्राप्त होतं. आणि दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला हे नवरात्र संपतं आणि त्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन इथं असतं आणि हा दरवर्षी मोठ्या उत्साहानं इथली लोक असतील किंवा कोल्हापुरातल्या आजूबाजूच्या परिसरातील लोक मोठ्या उत्साहानं येऊन इथं हा उत्सव साजरा करतात. आणि आज मी सरपंच या नात्यानं सर्व भाविकांना शाकंभरी उत्सवाच्या शुभेच्छा देते. ज्या भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो, साधारण 64 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य शाकंभरी देवीला दाखवला जातो असं म्हटलं जातं. तेव्हा त्या अनुषंगानं एक 2 महिन्यापूर्वी इथं परसबागेचं एक कार्यशाळा घेतली होती आणि 64 नाही पण निदान आपल्याकडून जेवढ्या भाज्या उगवता येतील आणि जेवढ्या भाज्यांचं नैवेद्य दाखवता येतील त्या अनुषंगानं एक 30 ते 35 प्रकारच्या भाज्यांचा आज इथं नैवेद्य शाकंभरी देवीला लोकांकडून दाखवण्यात आलाय. खरं तर शाकंभरी देवीला करवीरच्या पौराणिक इतिहासात विशेष महत्व आहे. त्यामुळेच आज तागायत मंदिरात विविध प्रकारच्या 64 भाज्यांचा विशेष नैवेद्य दाखवण्याची परंपरा जपली जाते. ज्या वेळेला जगामध्ये भयंकर असा दुष्काळ पडला त्यावेळेला या जगातल्या सर्व जीवांचं दुष्काळापासून संरक्षण करण्यासाठी आदिशक्तीनं जे रूप धारण केलं तर त्या रूपाला शाकंभरी असं नाव आहे. सर्वात प्रथम तिनं स्वतःच्या शरीरातून मेघधारांचं जलधारांचं वृष्टी करून या सृष्टीचं रक्षण केलं आणि त्यानंतर स्वतःच्या शरीरातून शाकभाज्या म्हणजे भाज्यांची निर्मिती केली म्हणून तिला शाकंभरी असं नाव मिळालं. तर 100 नेत्रांनी तिने सृष्टीला पाहिलं म्हणून शताक्षी असं नाव मिळालं अशी कथा पुराण ग्रंथात प्रचलित आहे. त्याच कथेला अनुसरून करवीरच्या क्षेत्र महात्म्याप्रमाणे सगळ्या त्रिभुवनामध्ये दुष्काळ असताना करवीर क्षेत्र मात्र जगदंबेच्या कृपेमुळे सुखी होतं. ते सगळे देव ऋषी या करवीर क्षेत्री आश्रयाला आल्यानंतर सर्वांच्या जलाच्या पूर्तीसाठी जगदंबेनं पाताळातून अमृताचा ओघ वर आणला, तो म्हणजे सुधाब्दी अर्थात आजचा रंकाळा. आणि शिंगणापूरचं स्वयंपाकघर करून विशाळ तीर्थाचं स्वयंपाकघर करून जगदंबेनं करवीर निवासिनीनं स्वतः शाकंभरीचं रूप धारण केलं. ती भगवती शाकंभरी आज सुद्धा शिंगणापुरात चंबुखडी गणपतीच्या मंदिराच्या टेकडीच्या पायथ्याला आपल्याला पाहायला मिळते. असं या भगवती शाकंभरीचं स्वरूप. आणि त्यामुळेच या जगदंबेला तिनं ज्याप्रमाणे दुष्काळाची निवृत्ती करण्यासाठी 64 भाज्यांचा म्हणजे सगळ्या भाज्या निर्माण केल्या त्याप्रमाणे या जगदंबेला 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवून तिची पूजा अर्चा करण्याचा प्रघात या शाकंभरीच्या पौर्णिमेला अर्थात पौष पौर्णिमेला पाळला जातो. दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या 64 भाज्यांच्या नैवेद्यातील जास्तीत जास्त भाज्या स्वतः आपल्या परसबागेत पिकवता येऊ शकतात. ही संकल्पना डोक्यात ठेवून कोल्हापुरातील निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी मंदिर परिसरातील नागरिकांना विविध प्रकारच्या भाज्यांच्या बिया नागरिकांना पुरवल्या होत्या. याच पिकवण्यात आलेल्या भाज्यांचा नैवेद्य यंदा देवीला दाखवला जातोय. या वर्षी शाकंभरी उत्सवाच्या निमित्तानं शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि महिला बाल कल्याण विभाग अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांसाठी परसबाग फुलवा ही कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्यामध्ये शाकंभरी देवीला लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत तो नैवेद्य म्हणून दाखवला जातो. या निमित्तानं घराघरामध्ये परसबाग फुलवाव्यात, स्वतःची भाजी स्वतः निर्माण करावी आणि तो नैवेद्य म्हणून देवीला दाखवून लोकांनी स्वतः सेवन करावे. या निमित्तानं लोकांचं आरोग्य पण चांगलं राहील आणि देवीलाही एक भक्तिभावानं सुद्धा आपण निसर्ग फुलवल्याचा एक आनंद मिळेल. आणि ह्या निमित्तानं जर आपण चांगल्या भाज्या जर आपण पिकवायला लागलो, रुजवायला लागलो आणि आपल्या कुटुंबाला आणि एकूणच समाजाला जर चांगल्या भाज्या देऊ शकलो तर या निमित्तानं मला वाटतं की आपलं भविष्य काळ खूप चांगल्या पद्धतीनं आरोग्यदायी राहील. म्हणून आम्ही यावर्षी शाकंभरी महोत्सवाच्या निमित्तानं अशी कार्यशाळा घेतली.
दरम्यान अध्यात्माच्या माध्यमातून निसर्ग जपण्याचा प्रयत्न पूर्वापार चालत आलाय. याचंच प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं यंदा स्वतः भाज्या पिकवून नैवेद्य दाखवण्याचा उपक्रम शाकंभरी मंदिरात राबवण्यात आलाय. तर सध्याच्या धावपळीच्या जगात आरोग्यदायी राहणीमानासाठी या गोष्टींचं अनुकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. महासत्ता लाईव्हसाठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.